महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, त्याचे निकाल देखील घोषित झाले। आता पुढच्या काळामध्ये स्थायी समिती, महापौर इत्यादी सगळे विषय त्या महानगरपालिकांमध्ये होत राहतील। निकालांच्या वेळेला लातूर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या कुठल्या तरी नेत्याच्या कुठल्या तरी वक्तव्यामुळे कसं भाजपचं नुकसान झालं याच्या रसभरीत चर्चा झाल्या। जी चर्चा झाली नाही ती नाशिक महानगरपालिकेची झाली नाही। वास्तविक नाशिक महानगरपालिकेच्या निकालांवर लक्ष ठेवणं आवश्यक होतं। त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी कुंभमेळा होऊ घातलेला आहे, कुंभमेळ्याची तयारी सुरू झालेली आहे आणि मग या कुंभमेळ्यामध्ये विघ्न निर्माण करणं देखील सुरू झालेलं आहे। विघ्न निर्माण करण्यासाठी निमित्त हे तपोवनातली झाडं हे निमित्त मिळालेलं आहे आणि आम्ही झाडं कापून देणार नाही, नाशिककर जनता हे सहन करणार नाही, अशा प्रकारचे सगळे वक्तव्य केली गेलेली आहेत। त्या ठिकाणी गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये बाहेरनं बरेच कलाकार आले, त्यांनी तिथे कविता केल्या, त्यांनी तिथे लिखाण केलं, त्यांनी तिथे चित्र काढली, त्याचे फोटो झालेले आहेत माध्यमांमधून, झाडांना मिठ्या मारल्याचे फोटो झालेले आहेत माध्यमांमधून। अशा प्रकारे एक वातावरण विशेषतः फेसबुकवर समाज माध्यमांमधनं तयार केलं गेलं। पण या सगळ्यामध्ये नाशिकची स्थानिक जनता किती होती हा निवडणूक निकालानंतर समोर आलेला प्रश्न आहे। कारण सगळा रोख हा गिरीश महाजन जे भाजपचेच आहेत, मंत्री आहेत आणि कुंभमेळ्याच्या व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांच्यावर होता। भाजपवर रोख होता, मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांवर रोख होता। पण आता जे निकाल लागलेले आहेत त्याच्यामध्ये 122 पैकी 72 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत। भाजपचं एकट्याचं सुद्धा आता तिथे बहुमत होऊ शकतं अशी स्थिती आहे। सयाजी शिंदे राज ठाकरेंकडे गेले होते, राज ठाकरेंनी समर्थन जाहीर केलं, मनसेला मात्र 1च सीट मिळाली। त्यामुळे नाशिकची जनता खरंच आंदोलकांच्या सोबत आहे की नाही, का बाहेरचेच लोक येऊन तिथे जास्त आरडाओरडा करतायत, याकडे आता लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं।